रामराम मित्रांनो, मी दत्ता कातवणकर स्वागत करतो आपलं मुक्काम पोस्ट मालवण या माझ्या युट्यूब चॅनेलवर. आणि आज मी आलो आहे वेंगुर्ला तालुक्यामध्ये केळूस या गावात आणि इथे असलेलं म्हातारबाबा हे देवस्थान मी आज तुम्हाला दाखवणार आहे. खूप जागृत देवस्थान आहे केळूस मधलं हे आणि खूप जुनं देवस्थान आहे. चला तर मग बघूया म्हातारबाबा हे देवस्थान. मालवणमधून चिपी मार्गे वेंगुर्ल्याला जाताना आपल्याला पाट नाका लागतो, पाटचा तिठा, आणि पुढे गेल्यावरती केळूसचा तिठा लागतो. केळूस तिठ्यावरूनच उजव्या बाजूला जो रस्ता जातो तो केळूस मोबारमध्ये जातो आणि या मोबारच्या किनाऱ्यावरतीच म्हाताराबाबा हे देवस्थान आहे. बघा किती सुंदर वातावरण आहे आणि किती सुंदर दृश्य आहे ते. Dim dum da na da dim da na na dim dum da na da dim da na dim dum da na dim dum da na da dim da na o da ni da na di da na na o da ni da ni da na di da na da di na da dim dum da na da dim da na dim dum da. आणि हा समोर जो किनारा दिसतोय तो आहे मोबार. म्हणजे या ठिकाणी नदीचं पाणी येऊन समुद्राला मिळतं आणि एक सुंदर दृश्य तयार होतं. बघा, तुम्ही नक्की व्हिजिट द्या या ठिकाणाला, म्हणजे तुम्हाला प्रत्यक्ष अनुभवता येईल की हे किती सुंदर ठिकाण आहे. आणि या मोबारच्या किनाऱ्यावरच असलेलं हे म्हातारबाबा देवस्थान. केळूसच्या सुंदर, शांत आणि स्वच्छ समुद्र किनाऱ्यावर असलेलं म्हातारबाबा हे देवस्थान खूप जुनं आणि जागृत देवस्थान आहे. तर म्हाताराबाबा हे देवस्थान चाळ्याचं देवस्थान आहे आणि कोकणात आपल्याला बऱ्याच ठिकाणी अशी चाळ्याची देवस्थानं बघायला मिळतात. जसं की कणकवली वागदेमधील उबादेव चाळा, लोरेमधील श्री गांगो चाळा, मालवणमधील श्री भूतनाथचा चाळा, मालवण पेंडूरमधील श्री विठलाई देवीचा वाघझरी चाळा. अशा या गावराठीतील संहारक शक्तींना चाळा असं म्हटलं जातं. आणि चाळा हे एक तत्व आहे. आणि ही स्थाने बहुतेक करून गावाच्या सीमेजवळ आणि मंदिराच्या परिसरात असतात. गावाच्या चतुर्सीमेबाहेरील दुष्ट शक्तींना रोखण्याचं काम या शक्तींकडे सोपवलेलं असतं. खऱ्या अर्थाने सांगायचं तर चाळा हा गावाच्या संरक्षक दलाचा प्रमुख असतो. हे ठिकाण बघा कसं घनदाट झाडीत आहे. आजूबाजूला झाडी वाढलेली आहे, वेली दिसत आहेत, पण ही झाडी अडगळीची वाटत असली तरी पण तोडू नाही शकत, कारण देव तशी परवानगी देत नाही तोडायची. आणि म्हाताराबाबा हे चाळ्याचं देवस्थान जागृत देवस्थान मानलं जातं आणि भाविक आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी इथे नवस बोलतात. केळीचा घड, नारळ, पेढे, कोंबडा अशा स्वरूपात इथे नवस बोलले जातात. आणि इच्छा पूर्ण झाल्यावर इथे येऊन भाविक ते नवस फेडतात सुद्धा. आणि बऱ्याच भाविकांना या म्हाताराबाबा देवस्थानाचे चांगले अनुभव आलेले आहेत. आणि त्यामुळे या ठिकाणी अगदी लांबून म्हणजेच गोवा, कर्नाटक राज्यामधून सुद्धा भाविक येतात. अगदी मुंबईसारख्या शहरातून सुद्धा भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. 12 गावांचा चाळा असलेला म्हाताराबाबा हे देवस्थान खूप जुनं देवस्थान आहे आणि त्यामुळेच याला म्हाताराबाबा असं नाव पडलं असं स्थानिकांचं मानणं आहे. आणि या म्हाताराबाबा देवस्थानाच्या बाजूलाच लागून एक जलमाई देवीचं सुद्धा मंदिर आहे. ते सुद्धा एक जागृत देवस्थान आहे, ते सुद्धा आपण बघूया.
हे सुद्धा एक जुनं मंदिर आहे, पण हल्लीच काही वर्षांपूर्वी ह्याचं नूतनीकरण केलेलं आहे. नवीन मंदिर या ठिकाणी उभारलेलं आहे. हे बघा, एक छोटंसं आणि सुंदर मंदिर उभारलंय. आणि हे जलमाई देवीचं देवस्थान सुद्धा जागृत आहे. या ठिकाणी कौल आणि प्रसाद लावले जातात. मित्रांनो, मुक्काम पोस्ट मालवण या यूट्यूब चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करा. चला तर मग राम राम मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.